नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद भरती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा आजचा जो पेपर होता 24 तारखेचा, पहिल्या शिफ्टला कसे प्रश्न आले होते ते आज आपण पाहणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम जे नवीन असतील त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि आजचा पेपर सगळ्यांना सोपा गेला असेल. पहिल्या शिफ्टचा जो पेपर होता तो सोपा पेपर होता असं मुलं म्हणतात समजा, तर लक्षात घ्या. तर पहिला शिफ्टचा पेपर सोपा होता. तांत्रिक प्रश्न चांगला तुमचा पेपर गेला असेल असं अपेक्षा आहे. ज्यांचा पेपर झाला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपल्या व्हिडिओचा तुम्हाला काही फायदा झाला का. त्यानंतर बघा, ह्या ताई होत्या. या ताईंनी मला व्हॉट्सॲपवरती मेसेज केला, सर आजचा पेपर खूप सोपा गेला, तुम्ही जे शिकवले त्या बाहेरचं काहीच नव्हतं, तुमचे खूप खूप आभार सर, तुम्ही होते म्हणून आज हे शक्य झालं सर, खूप मनापासून आभार सर, परत एकदा तुमचे. तर धन्यवाद धन्यवाद ताई, की आपण जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा फायदा झाला, त्याच्यामुळं थोडंसं चांगलं वाटतं. मित्रांनो, फायदा नाही झाला तर मन नाराज होतो थोडंसं, की यार आपण एवढी मेहनत घेतली, सगळ्यांनी मेहनत घेतली पण फायदा नाही झाला तर थोडंसं नाराज मन होतं. PWDचं थोडंसं नाही झालं, म्हणजे प्रश्न तर पडलेले असतील, जास्त फायदा नाही झाला, पण या पेपरला आज फायदा झालेला आहे असं वाटतं. कोणाकोणाला फायदा झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. त्याच्यानंतर सर पेपर मस्त गेला, आज फर्स्ट शिफ्ट होती, तुमच्या नोट्सचा खूप फायदा झाला, तर धन्यवाद. अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्या नोट्स होत्या किंवा आपण जे प्रश्न व्हिडिओ घेतलेले होते त्यांचा फायदा झालेला आहे. टेस्ट सिरीज असतील किंवा जिल्हा परिषदचे टॉपिक वाईज जे आपण सिलेबस घेतलेला होता त्याचा सुद्धा फायदा झालेला आहे मित्रांनो. आता मी तर काही पेपर नाही बघितला जास्त, मला मेसेज आले म्हणून मी सांगतोय. तर ज्यांचा पेपर झाला त्यांनी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा पेपर कसा गेला. त्याच्यानंतर पाहूया, जास्त अपडेट नाही, मला यांच्याकडूनच अपडेट मिळालेली आहे, त्याच्यानुसार मी सांगायचा प्रयत्न करतो. नवीन अपडेट आली तर मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेल. थोडासा आवाज वगैरे आला तर ॲडजस्टमेंट करा. तर इस्टिमेटवरती प्रश्न होता मित्रांनो, सर्वेवरती प्रश्न होता की 20 मीटर 30 मीटर जी चैन असते त्याच्यामध्ये किती लिंक असतात असा प्रश्न होता. टेंडरवर भरपूर प्रश्न होते. जिप्समचा यूज कशासाठी असतो असा एक प्रश्न होता. लमसम कॉन्ट्रॅक्टवरती प्रश्न होता. पर्सेंटेज कॉन्ट्रॅक्टवरती प्रश्न होता. निवासी हाऊसवरती प्रश्न पडलेला होता. त्यानंतर कॉन्क्रीटवर एक प्रश्न होता. फोकस इस्टिमेटवरती प्रश्न होता. सर्वे आणि टेंडर यावर जास्त क्वेश्चन होते मित्रांनो. तर लक्षात ठेवा, सर्वेवरती कमी प्रश्न पडलेले होते, तर आज सर्वेवरती जास्त प्रश्न पडले, टेंडरवरती जास्त प्रश्न पडले. ब्रिक्सवर प्रश्न होता असं त्यांचं म्हणणं आहे, पण मला वाटतं विटांवरती प्रश्न पडलेले होते काहीतरी. नॉन टेक्निकल मराठीमध्ये, आता हे झालं आपलं टेक्निकलचं. नॉन टेक्निकल मराठीमध्ये योग्य जागी शब्द भरा असा प्रश्न होता, त्याचे 5 प्रश्न पडलेले होते. त्याच्यानंतर वाक्याचा सिरियल क्रम लावायचा होता. जसं सेंटेन्स अरेंजमेंट इंग्लिशमध्ये असतं त्याच पद्धतीनं, की पहिला क्रमांक कोणत्या वाक्याचा येईल अशा पद्धतीचे प्रश्न होते. इंग्लिश करेक्ट सेंटेन्सवरती प्रश्न होता. एररवरती प्रश्न होता. जनरल सायन्सवरती प्रश्न पडलेले होते. GK मध्ये भरती स्पर्धा आयोग, भारतीय स्पर्धा आयोगवरती होता. अशा पद्धतीने प्रश्न होते मित्रांनो. त्यानंतर भारतीय स्पर्धा आयोगाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न होता. आणि जिल्ह्यांवरती प्रत्येक शिफ्टला प्रश्न पडतायत, त्यामुळे 2 ते 3 प्रश्न जिल्ह्यावरती पडतायत, त्यामुळे तुम्ही ते जिल्हा एकदा करून जा, तुमचा स्कोर वाढू शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जिल्ह्यावरती प्रश्न होते. महिला जिल्हा, हॉस्पिटल गोंदियामध्ये किती आहे असं वगैरे. त्यानंतर कापूस उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो असा काही प्रश्न होता. त्यानंतर गणितामध्ये सांगायचं झालं तर बॉडमासवर 2 प्रश्न होते. त्यानंतर सरळ व्याजवर प्रश्न पडलेले होते. रेल्वेवर प्रश्न पडला होता. असे 5 प्रश्न होते. एक क्वेश्चन, आणि एक क्वेश्चन थोडा ट्रिकी होता, की 5 मार्कालाच एक क्वेश्चन होता तो, की वगैरे म्हणजे असं सिटिंग अरेंजमेंट सारखा समजा, की एप्रिल, मे व जून या मंथमध्ये 6 जण पैकी दोघे एप्रिल, दोघे अशा पद्धतीचा प्रश्न होते मित्रांनो आजचे. तर मला वाटतं एकंदरीत पेपर सोपा होता आजच्या शिफ्टचा. कालच्या शिफ्टचा पहिला शिफ्ट जी होती ती थोडीशी हार्ड होती, बाकीचा शिफ्ट थोड्याशा सोप्या होत्या. तर आजची सुद्धा शिफ्ट मित्रांनो सोपी होती. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला अपडेट देण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा, आणि कोणाकोणाला आपल्या व्हिडिओचा फायदा झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. म्हणजे थोडीशी एनर्जी येते की आपला फायदा होतोय, आपण पुढच्या सुद्धा परीक्षेचा आपल्याला तयारी करायची आहे.
पुढच्या सध्या परीक्षांची आपल्याला तयारी करायची आहे मित्रांनो. नागपूर महानगरपालिकेमध्ये रिक्त जागा आहेत. आता त्या कधी येईल याची तर काही अपडेट नाही आहे, पण येऊ शकतात. 2024मध्ये चान्स आहे. पुन्हा जागा राहतीलच असं नाही होणार की आता जागा भरल्या म्हणजे पुन्हा जागा निघणार नाही. 2024मध्ये जागा निघू शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. तशी काही अपडेट असते तुम्हाला कळवण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.